brought to you by Palvi Agrico. आता शेतीसाठी जे काही लागणार ते घरपोच मिळणार, तेही मोबाईलच्या एका क्लिकवर. राज्यपालांच्या अभिभाषणामध्ये राज्यपालांनी ज्या ज्या गोष्टी बोलल्या आहेत त्यातल्या किती गोष्टी ज्या स्वप्न दाखवले आहेत किती खरी होणार आहेत असं काही नाही. विलिनीकरण कधी होईल काय होईल याच्याबद्दल हवेतल्या गप्पा आहेत. पण आज तरी शरद पवार साहेबांचा पक्ष हा महाविकास आघाडीमध्ये आमच्या सोबत आहे. अध्यक्षांनी सत्ता पक्षा लोकांना बोलू द्यायचं, विरोधी पक्ष लोकांना काही प्रमाणात बोलू द्यायचं, मग बोलूच द्यायचं नाही, विषय एखादा मांडू द्यायचा नाही, या सगळ्या गोष्टी होतात. आणि तुम्ही 1 ट्रिलियनच्या गोष्टी करताय. महाराष्ट्र जनता काय मूर्ख आहे काय? नमस्कार, मी अभिजित करंडे. मुंबई तकमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आणि अधिवेशनाचा दुसरा दिवस आहे आणि आज काही लक्षवेधी ज्या आहेत त्या सुद्धा लावण्यात आलेल्या होत्या. पण त्यासोबतच शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांच्यातले सुद्धा काही मुद्दे आहेत. विरोधकांची एकी, अनुपस्थिती आणि एकूण आवाज जो विरोधकांचा असायला हवा तो कुठे आहे, या सगळ्याबद्दलचे प्रश्न उपस्थित होतात. आपल्यासोबत शिवसेनेचे नेते सुनील प्रभुसाहेब. प्रभुसाहेब, आपलं खूप खूप स्वागत आहे. विरोधकांची दुसऱ्याच दिवशी फारच कमी उपस्थिती, म्हणावा तितका जोश किंवा म्हणावा तितका उत्साह असं का दिसत नाही? जोश आहे. आम्हाला जे मुद्दे मांडायचे आहेत ते आम्ही लढाई आतपर्यंत लढतोय आणि आम्ही प्रत्येक गोष्टीवरती बोलतो. सकाळी तुम्ही बघा, लक्षवेधीचा तास असेल, प्रश्नोत्तर तास असेल. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे होते, मी असेल, भास्कर जाधव असतील, आमचे नेते आदित्य ठाकरे असतील, आम्ही सगळेच प्रश्न विचारत होतो. त्यामुळे आम्ही जी लढाई आमची आहे ती लढाई पूर्णपणे ताकदीने लढतोय. लोकांना हिताच्या दृष्टीने ज्या गोष्टी मांडायला पाहिजे अधिवेशनामध्ये, महाराष्ट्राच्या हिताने, जनतेच्या हिताचं जे आहे, जे सरकार जिकडे चुकतंय, सरकारला बोट दाखवणं गरजेचं आहे, ते आम्ही दाखवतो. शिवसेनेचे नेते लढताना दिसतात, पण तुम्ही म्हणजे बघा, विरोधी पक्ष म्हणजे परत महाविकास आघाडी आली, काँग्रेसचे नेते आले, राष्ट्रवादीचे नेते आले, का महाविकास आघाडीबद्दलच संशय निर्माण झाल्यामुळे अशी परिस्थिती आहे? नाही, असं काही नाही. आज बघितलं असेल तर विजय वडेट्टीवार बोलत होते, जयंत पाटील काल बोलत होते, सगळीच लोक बोलत आहेत. महाविकास आघाडी आहे का महाराष्ट्र? निश्चित महाराष्ट्रात आहे आणि आम्ही महाविकास आघाडी म्हणून, विरोधी पक्ष म्हणून आम्ही एकत्र आहोत. पण महाराष्ट्रामध्ये हा प्रश्न यासाठी निर्माण झाला कारण राष्ट्रवादीच्या एका पक्षाचं विलिनीकरणाची चर्चा फार पुढे निघून गेली होती, त्यामुळे हा प्रश्न निर्माण झाला. असं काही नाही. विलिनीकरण कधी होईल काय होईल याच्याबद्दल हवेतल्या गप्पा आहेत. पण आज तरी शरद पवार साहेबांचा पक्ष हा महाविकास आघाडीमध्ये आमच्या सोबत आहे, आमच्याबरोबर बैठकीला आहे आणि प्रत्येक गोष्टीमध्ये जेव्हा आम्ही विरोधी पक्ष म्हणून आम्ही एकत्र मिळून जेव्हा आवाज उठवतो तेव्हा ते आमच्या सोबत असतात. तुम्ही सहमत आहात? आव्हाड साहेब म्हणतात की विरोधकांना चेपण्याची एक पण संधी सत्ताधारी सोडत नाहीत, मग ते ग्राउंडवरती असोत किंवा आतमध्ये असोत. आमच्या फायली हलत नाहीत, आम्हाला निधी मिळत नाही. जितेंद्र आव्हाडांचा तो अनुभव नाही, व सगळ्याच आमदारांचा अनुभव आहे की विरोधी पक्षाच्या आमदारांच्या फायली हलू न देणं, त्यांना निधी न देणं, त्यांना बोलू न देणं, या सगळ्या गोष्टी सत्ता पक्षाच्या ज्या काय बहुमत आहे त्या बहुमताच्या जोरावर सुरू आहे. काय अशा हातखंडे वापरले जातात की तुम्हाला एवढं काय दाबल्यासारखं फील होतं? असं आहे की बहुमताच्या जोरावरती तुम्ही जेव्हा नगण्य असता त्यावेळेला तुम्हाला निधी द्यायचा नाही, तुम्ही त्या ठिकाणी बोलू द्यायचं नाही. अध्यक्षांनी सत्ता पक्षा लोकांना बोलू द्यायचं, विरोधी पक्ष लोकांना काही प्रमाणात बोलू द्यायचं, मग बोलूच द्यायचं नाही, विषय एखादा मांडू द्यायचा नाही, या सगळ्या गोष्टी होतात. अशा सगळ्या गोष्टी घडतात आता पण नेहमीच घडतात, त्या नेहमीच घडतात. मला एक गोष्टीचा प्रश्न खूप महाराष्ट्रातल्या लोकांना पडला की 4 तारखेपर्यंत शेवटचा अर्ज भरण्याची मुदत आहे राज्यसभेची. उमेदवार कोण असणार? असं आहे की वरिष्ठ पातळीवरती आमचे जे नेते आहेत ते बसून निर्णय घेतील. मग त्यात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते माननीय उद्धवजी साहेब आणि राष्ट्रवादी पक्षाचे माननीय शरद पवार साहेब असतील, जयंत पवार साहेब असतील, काँग्रेसचे त्यांचे राष्ट्रीय अध्यक्ष असतील किंवा महाराष्ट्राचे प्रदेश अध्यक्ष असतील, ही सगळी मंडळी एकमेकाशी बोलून हा निर्णय घेतील. तुम्ही संजय राऊतांनी एका बाजूला नाव घेतलं शरद पवार साहेबांचं, पण दुसऱ्या बाजूला आदित्य साहेबांनी असं म्हटलं की बघा, हा जो निर्णय आहे याच्यामध्ये आमचा हक्क आहे यावेळेचा, कारण रोटेशननी ही जागा आहे. असं आहे की संजय राऊत साहेब जे बोलले ते असं आहे की माननीय शरद पवार साहेब एक या देशातले एक सिनियर खासदार आहेत, त्यांचा अनुभव आहे आणि त्यामुळे त्यांची आता निवडणुकी लोकसभेचा कार्यकाळ संपतोय म्हणून त्यांनी तशा पद्धतीचं विधान केलं असेल तर तो आदरपूर्वक आहे. पण ही जागा जी आहे ती आपण जर बघितली असेल तर मागच्या वेळेला ही जागा होती ती शिवसेनेची होती आणि त्यावेळेला आमच्या प्रियंका चतुर्वेदी या खासदार म्हणून गेल्या होत्या. आज ही जागा मोकळी झाल्यानंतर निर्णय घ्यायचा आहे. त्यामुळे मागच्या वेळेला कोण गेलं होतं तर शिवसेनेच्या खासदार गेल्या होत्या आणि येणाऱ्या काळात आपण महाविकास आघाडी म्हणून आपली संख्या लक्षात घेऊन आपण काय करायला पाहिजे हे वरिष्ठ नेते ठरवतील ना. त्यात काय एवढं मोठं काय फार मोठं अशा पद्धतीचा टोकाचा विरोध नाहीये. जे सहज वरून काही तसा एकमत होईल, एकमत होईल, विधान परिषद देखील होईल, आम्ही सगळे एकत्र राहून काम करू. आणखीन एक मुद्दा जो आहे तो म्हणजे अजून 2 पद रिक्त आहेत. विरोधी पक्षनेतापद खाली पण नाहीये आणि वरती पण दिलं आहे की हे सरकार बहुमताच्या जोरावरती लोकशाहीचा गळा घोटायचं जे काम करतंय ते आज तुम्हाला या विधानसभेत दिसतंय. म्हणजे विधान परिषदेमध्ये पण तुम्ही विरोधी पक्ष नेतेपद देणार नाही, विधानसभेत पण देणार नाही
आणि विधानसभेत आत्तापर्यंतच्या इतिहासामध्ये विरोधी पक्षविना विधानसभा कधी होती? संख्या कमी असताना देखील विरोधी पक्ष नेतेपद दिलेलं आहे. पण केवळ कुठेतरी मार्ग या ठिकाणी दाखवायचे आणि अडवून ठेवायचं, कायदे आणायचे आणि मग लोकशाहीचा गळा घोटायचा, या सगळी कामं या बहुमताच्या जोरावर हे सरकार करतंय आणि महाराष्ट्राची 12 कोटी जनता बघते. पण आत्ताच्या घडीला जे मुद्दे महत्वाचे आहेत, जे लोकोपयोगी महत्वाचे मुद्दे आहेत, आता ट्रेड डील असेल, एप्स्टिन फाईलचा मुद्दा आला किंवा त्याच्यामुळे होणार कापूस उत्पादक शेतकरी किंवा सोयाबीन कापूस उत्पादक उत्पादक शेतकरी, मला सांगा, कापूस खरेदी केंद्र बंद आहेत, काय शेतकऱ्यांचं भलं करतायत? सोयाबीन खरेदी केंद्र बंद आहेत, काय शेतकऱ्यांचं भलं करतायत? आज राज्यपालांच्या अभिभाषणामध्ये राज्यपालांनी ज्या ज्या गोष्टी बोलल्या आहेत त्यातल्या किती गोष्टी, ज्या स्वप्न दाखवली आहेत, किती खरी होणार आहेत? $1 ट्रिलियन स्वप्न आहे, कसं होणार आहे? हां, तुम्ही 45-46 साली तुम्ही $5 ट्रिलियन म्हणताय, आज तुमचं उत्पन्न किती आहे? त्यामुळे मला असं वाटतं की तुमचं जे बजेट आहे ते बजेट तर त्या आकाराचं नाही आहे. तुम्ही 1 ट्रिलियन कसं गाठणार आहे? $500 बिलियन उत्पन्न, त्यापेक्षाही कमी या राज्याचं उत्पन्न आहे आणि तुम्ही 1 ट्रिलियनच्या गोष्टी करताय. महाराष्ट्र जनता काय मूर्ख आहे काय? तर तुम्ही तुमचे आकडे फुगवून लोकांना असं पसरवायचं की राज्य एका मोठ्या विकासाकडे आम्ही नेतोय. आज परिस्थिती अशी आहे, राज्य पूर्णपणे खाईत कोसळलंय कर्जाच्या. कळलं? तुम्ही पायाभूत सुविधांसाठी जी कर्ज काढली आहेत ती कर्ज फेडताना तुमची मुश्किल आहे आणि अशा वेळेला या राज्यामध्ये विकासाच्या गोष्टी आपण करतोय. मला एक सांगा की तुम्ही कर्ज काढू शकता, तुम्ही काम करू शकता. मला असं वाटतं की राज्य जेव्हा आर्थिक तोट्यात असतं तरी पण कर्ज काढून विकास कामंही करावी लागतात, पण त्याला एक मर्यादा असतात, रेशो असतो. पण आज तुम्ही ज्या पद्धतीने सगळ्या गोष्टी करताय, आज पैसेच जर नसतील तर तुम्ही कसं करणार आहात? शेतकऱ्यांना कर्जमाफी तुम्ही दिली नाहीत. या आपत्ती व्यवस्थापनामध्ये जो मध्यंतरीच्या काळामध्ये अवकाळी पाऊस झाला त्यावेळेला शेतकऱ्यांना पैसे अजून मिळालेले नाहीत. केंद्र सरकारने पैसे द्यायचे होते, ते फाईल केंद्राकडे पडली आहे, त्यावरती निर्णय झालेला नाही आहे. आज कोकणचं उदाहरण घ्या. कोकणमध्ये आंब्याचा शेतकरी इतका हवाल दिलाय, तुम्ही कोकणातली वृत्तवाहिन्या बघा. आज प्रत्येक शेतकरी चिंतेत आहे. त्याचं कारण असं आहे की आंब्याचा मोहर आला, तो गळून पडला. दुसरा मोहर आला, कळलं की नाही, त्याला कळ्या म्हणतात, म्हणजे आंब्याची छोटी तोरं म्हणतात, त्या भाषेमध्ये तोरं किंवा कळ्या म्हणतात. त्या कळ्या आहेत, ते वाढणार कधी? पाऊस पडणार तेव्हा. त्याच्यावर पाऊस पडल्यानंतर त्या आंब्याला किंमत कळणार. आणि तिसरा विषय, पुन्हा एकदा मोहर आलाय, त्या मोहराला आंबा लागणार कधी आणि तो येणार कधी? आज असं आहे की शेतकरी असं म्हणतोय की या मोठ्या प्रमाणात वातावरणाच्या बदलामुळे जर आंबा शेतकऱ्याचं कोकणातल्या अशा पद्धतीचं नुकसान आहे, तो चिंतेत आहे, तर या सरकारने त्याला हेक्टरी 5 लाखाची मदत करायला पाहिजे. का नाही करत शेतकरी? का नाही करत आंबा उत्पादक शेतकऱ्याला सरकार मदत? मी मागणी करतोय आज. शेवटी तिकडचा कोकणातला आंबा उत्पादक हा देखील सर्वसामान्य शेतकरी आहे. त्याची आज दयनीय परिस्थिती बघितल्यानंतर आज त्यांनी ज्या पद्धतीने मेहनत करून ते बागा वाढवल्या आहेत, त्याच्यावरती फवारणी केली आहे, ती औषधाच्या फवारणीपेक्षाही कमी फळं आली आहेत. याच परिस्थिती आहे. मुख्यमंत्री म्हणतात ना, त्यांनी मान्य केले की त्यांच्यावरती काय मोठ्या प्रमाणावरती एका प्रकार सरकारच्या तिजोरीवरती लोकोपयोगी योजना ज्या आहेत, लाडकी बहीण सारखा, त्याचा दबाव आहे ना. 50,000 कोटी रुपये लागतात वर्षात. अरे हो ना, तुम्ही लाडकी बहीण पण चालवा आणि आमच्या शेतकरी कोकणी माणूस जो आहे, जो आंबा बागायतदार, त्याला पण सांभाळा ना. आज धानाचा प्रश्न होता, बघितलं आपण, सरकारी मंत्री उत्तर देत होते आणि सत्ता पक्षाचे आमचे आमदार, सिनियर आमदार मुंगटीवार बोलत होते. सगळेच विदर्भातले आमदार म्हणाले कापसाचं काय, सोयाबीनचं काय, विदर्भातले आमदार म्हणतात आपलं भाताचं काय. त्यांनी मग सांगितलं कोकणात देखील आम्ही देतो. कळलं की नाही? पण पैसे कुठे देता? बोनस कधी देणार आहात तुम्ही? जाहीर कधी करणार आहात? पैसे नाही आहेत ना पण तिजोरी. मग सोगं कशाला करता? तुमच्या तिजोरीत पैसे नाहीत तर योजनांची सोगं कशाला करता? 70,000 कोटी रुपये देणं बाकी आहे कंत्राटदार. अहो, कंत्राटदार आत्महत्या करतायत. पैसे देणं बाकी आहे ते सोडा, कंत्राटदार पैसे दिले नाही म्हणून आत्महत्या करतायत. या सरकारवरती फार मोठी नामुष्कीची वेळ आलेली आहे. मग मला असं म्हणायचं की जेव्हा तुमच्याकडे पैसे नसतात त्यावेळी जुन्या योजना या पूर्ण करायच्या असतात, नवीन योजनाची घोषणा करायची नाही, असं माझं मत आहे स्पष्ट. शेवटी हातचं राखूनच करतात ना. मराठीमध्ये एक म्हण आहे, अंथरूण बघून पाय पसरायचे आहेत. शेवटी राज्य चालवताना सगळ्या गोष्टी कराव्या लागतात आणि प्रशासनात मान्य देवेंद्र फडणवीस साहेब मुख्यमंत्री म्हणून त्यांचं कार्यकर्तृत्व जर बघितलं तर त्यांची बौद्धिकता बघितलं तर ठीक आहे, त्याचं नियोजन चांगलं असतं. परंतु शेवटी राज्य चालवताना आपण जर या सगळ्या गोष्टीचा ताळमेळ लावला तर आपण सगळ्यांना न्याय देऊ शकतो.
शेवटचा प्रश्न, तुम्ही आता त्या फवारणीबद्दल वगैरे बोलत होतात म्हणून मी हा प्रश्न विचारतो की तुम्ही पेस्टिसाइड्स आणि या सगळ्यामुळं ज्या पद्धतीनं कॅन्सर आणि या सगळ्या रोगांना बळी पडतायत लोक, आणि विशेषतः महिलांचं जे प्रमाण आहे शहरांमधलं ब्रेस्ट कॅन्सरचं ते वाढतंय, त्याच्याबद्दलची तुम्ही लक्षवेधी मांडलेली आहे. पण आपल्याकडची जर परिस्थिती बघितली तर डायग्नोसिस हाच एक मेजर प्रॉब्लेम आहे. काय मागणी नेमकी? नाही, डायग्नोसिस असं आहे की तुम्ही एखाद्या रोगाचं निदान झाल्यानंतर त्याला परिपूर्ण ट्रीटमेंट करण्यासाठी त्या सगळ्या रोगावरती सगळी ट्रीटमेंट देणारं हॉस्पिटल्स तुमच्याकडे असणं गरजेचं आहे, तंत्रज्ञ असणं गरजेचं आहे, मशिनरी असणं गरजेचं आहे, डॉक्टर असणं गरजेचं आहे. हे सगळं जर कॅन्सर हा आज देशामध्ये आणि राज्यामध्ये आज 1 नंबरचा पसरणारा रोग असेल तर त्याच्यावरती उपाययोजना करणं हे सरकारचं कर्तव्य नाहीये का? मग हे करायला पाहिजे सरकारने. पण मग तुमचं काय म्हणतंय की कॅन्सर हॉस्पिटल्स आणि ही पुरेशी नाहीयेत? तुम्ही जो ब्रेस्ट कॅन्सरचा मुद्दा मांडला थोडा इलॅबोरेट करून सांगा. इनॉग्रेट म्हणजे काय आहे? Elaborate. असं आहे की मुंबई शहरामध्ये एकच कॅन्सर हॉस्पिटल आहे. त्या कॅन्सर हॉस्पिटलमध्ये ज्या पद्धतीने देशातली लोक येतात, राज्यातली लोक येतात, सामाजिक संस्था त्या तिकडे येणाऱ्या नातेवाईकांचं सगळं जेवण बिवण बघतात. आज तुम्ही बघाल ग्रामीण भागात येणाऱ्या लोकांना झोपायला जे जागा नाही, त्या कॉरिडॉरमध्ये ते झोपलेले असतात, फुटपाथवरती झोपलेले असतात. आणि मग जर कॅन्सरचं प्रमाण वाढतंय तर हे ग्रामीणमधले येणाऱ्या लोकांना जर थांबवायचं असेल तर त्यांना त्यांच्या जिल्ह्यामध्ये परिपूर्ण कॅन्सर हॉस्पिटल उभं करून दिलं पाहिजे. ते सरकारने करायला पाहिजे ना. जर नंबर 1 वरती कॅन्सर आहे तर भविष्याचं आपण येणारा वेध घेऊन जिल्हास्तरीय एक कॅन्सर हॉस्पिटल परिपूर्ण बनवलं आणि जर दुर्दैवाने ज्यांना कॅन्सर होते तिकडे उपचार घेतील, ते मुंबईत कशाला येतील? त्यासाठी वेगळं बजेट करावं लागेल ना हेल्थमध्ये. हेल्थ बिग लक्षात, कोविडच्या काळात आपण बघितलं असेल की हेल्थचं बजेट हे या देशामध्ये राज्यामध्ये परिपूर्णपणे युटिलाइज झालं. तिकडे कुठच्या पद्धतीचे तशा पद्धतीचा मृत्यूचं प्रमाण होतं ते झालं नाही. याचं कारण सरकारनं काही उत्तर दिलं की नाही? सरकार सांगतं आम्ही करतोय, आम्ही 1 नंबर 2 नंबर 3 नंबर अशा पद्धतीने आम्ही स्टेप बाय स्टेप कार्यक्रम घेतलेले आहेत, आम्ही सगळं करणार आहोत. सरकार नाहीच म्हणत नाही ना. कॅन्सर पेशंटच्या संख्येची आता काय परिस्थिती आहे? तुम्ही जो अहवाल मांडला माझ्या लक्षवेधीमध्ये 40,000 काहीतरी आपण सर्वेक्षणामध्ये पेशंट मिळालेत. कॅन्सरचे हो, इतकी गंभीर परिस्थिती. गंभीर परिस्थिती. पालिका रंज हॉस्पिटल त्याच्यातले पुरेसं नाहीये. एक टाटा कॅन्सर हॉस्पिटल, एक महापालिकेचं असं हॉस्पिटल. आहे, महानगरपालिकेच्या हॉस्पिटलमध्ये परिपूर्ण टाटा मेमोरियल हॉस्पिटल सारखं कॅन्सरचं पूर्ण विभाग नाही आहे. एक युनिट आहे, समजलं की नाही? त्याच्यामध्ये काय होतं, केमोथेरपी होते, एक्सरे होतो, एखादा तज्ज्ञ कॅन्सरचा डॉक्टर येतो, महिलांच्या गर्भाशयाचं कॅन्सरचं ऑपरेशन करतो. ह्याच्या पलीकडे काय होतं? तो एक विभाग आहे ना साहेब. आज कॅन्सर सारख्या रोगाला जर मुकाबला करायचा असेल तर परिपूर्ण हॉस्पिटल तुम्हाला लागतील, कारण हा रोगच भयानक आहे. निश्चितपणे प्रभूसाहेबांनी खूप महत्वाचा मुद्दा जो आहे तो आज लक्षवेधीमध्ये मांडलेला आहे. आणि कॅन्सर सारखा रोग जो वेगाने पसरतो आणि ज्याचे पेशंट्स वाढत आहेत आणि ज्याचा उपचार खर्चिक आहे, तर त्यासाठी सामान्य माणसाला त्याच्यावरती उपचार व्हावेत आणि त्याची सोय व्हावी यासाठी जिल्ह्यामध्ये कॅन्सर हॉस्पिटल्स उभारणे ही काळाची गरज आहे. सरकारची प्रायोरिटी जी आहे ती काय असली पाहिजे, तर शिक्षण, आरोग्य हे 2 महत्त्वाचे विषय जे आहेत ते अजेंड्यावर असले पाहिजे. त्याच्यातलाच एक मुद्दा जो आहे तो त्यांनी लावून धरलेला आहे. कॅरॉन राजूसह अभिजित, मुंबई तक.